हो टीचर, मला काय पण काय काय तसंच वाटत होतं. ते गाणं ऐकून ना. ठीक है, म्हणजे चांगलं गाणं आहे ते. काश दुनिया में सब लोग ऐसा सोचे जैसा वो गाने में बोला गया है. किती हो प्रॉब्लेम, टीचर, बहुत अच्छी है. आपोआप प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. बर, चला आता आपण आपला अभ्यास करूया. कालचा धडा पूर्ण केला का तुम्ही? हो टीचर. आज एक नवा धडा. काय बरं म्हणतात ते, नवा भिडू नवा रॅज, म्हणजे नवं लेक्चर नवा धडा. चला. नवा भिडू राज्य. चला, आजचा तर्क आणि अनुमान हे सगळं तुम्ही सोडवणार आहे. तुम्हालाच नातेसंबंधांबद्दल जास्त चांगलं माहिती असेल. काका, मामा, मावशी, आत्या, आजी, बरं हिचा मुलगा तिचा काका, तिचा मुलगा हिचा मामा, असं बरंच काही काही आपल्या नातेवाईकांमध्ये असतं. काय करायचं, तुम्हाला सगळ्यात सोपी ट्रिक सांगते मी. काय? हॅलो बोला. टीचर, आपल्या जेव्हा पण NMS चा मॅथ्सचा क्लास होईल ना, तर तेव्हा एकदा ना तो समसंबंध मधला जो संख्या धडा आहे ना, तो एकदा घ्या. तुम्हाला समजलाच नाहीये. मॅथ्सचा ह्याच्यामधलं, म्हणजे आपल्या ह्याच्यातलं गणिताचा समसंबंध हो वाला का? ठीक आहे, पुढच्या वेळेला तो घेऊ आपण. चालेल. ऐका, आता ह्याच्यामध्ये काय करायचं, मी तुम्हाला सगळ्यात सोपी ट्रिक सांगते. तुम्हीच सगळे प्रश्न सोडवणार आहे, मी काहीच तुम्हाला सांगणार नाही. यू टेक युअर ओन टाइम आणि तुम्ही हे सोडवा. पण जेव्हा असा प्रश्न म्हणतात ना, की हा मुलगा त्या फोटोकडे बघून म्हणाला हिचा हे तिचा ते, सगळं तिथे चित्रात काढायचं. म्हणजे ह्याचे बाबा, त्याची आई, असं जे असतं ना कनेक्शन, वर 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 जायचं, एक एक पिढी वर जायचं. किंवा बाजूबाजूला भाऊ बहिणी, बायको असेल तर गुणाकार, आपलं आपलं तयार करायचं की हे सोडवायचं कसं आहे. प्रत्येकाचं सोडवण्याची टेक्निक वेगळी असू शकते. आपल्यालाच आपल्या घरामध्ये सगळी नातेवाईकांची नावं माहिती असतात. मामा कोण, आत्या कोण, अमुक कोण, तमुक कोण, हिची आई, माझी मावशी, असं वगैरे जर कन्फ्युजन नसेल ना, तर ठेवून बघायचं, माझी मावशी, हिची आई कोण असेल ते, असं त्या माणसांना ओळखा आणि सोडवा. कळलं का? हीच सगळ्यात सोपी ट्रिक आहे हे प्रश्न सोडवण्याची. वाक्यामध्ये खूप गोंधळ असतो, त्यांच्या मुद्दाम केलेला असतो. म्हणजे 2-3 पिढ्या वर खाली, मग ह्याची बायको, तिचीतली, ही का ती का, असं मुद्दाम कन्फ्युज केलेलं असतं. आपण कन्फ्युज व्हायचं नाही, आपण स्वतःलाच ठेवायचं तिकडे. म्हणजे हिची आई माझ्या बाबांच्या आईची सून, म्हणजे बाबांच्या आई म्हणजे माझी आजी, तिची सून म्हणजे कोण, माझीच आई ना. कळलं का? म्हणजे थोडासा स्वतःला तिथे ठेवून बघा. आत्या, मामा, काकू, मावशी, जे कोणी तुम्हाला नाती माहिती आहेत सगळ्यांना टाका, स्वतःला, स्वतःच्या घरातल्या लोकांना, आणि हे सोडवा, तर लवकर सुटेल. कळलं का? चला, पहिलं सोडवा. फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवून सुमित म्हणाला, हा माझ्या वडिलांच्या आईचा एकुलता एक मुलगा आहे. तर सुमितचे फोटोतल्या व्यक्तीशी काय नाते असेल? मुलगा. कसं काय? मुलगा. कसं काय? टीचर, मी मला नाव सांगा ना, मी कसं कळेल मला? मी सांगू. अदिती सांग. टीचर, वडिलांच्या आईचा म्हणजे जो मुलगा आहे त्याच्या वडिलांच्या आईचा, म्हणजे त्या मुलाची आजी, आणि तिचा एकुलता मुलगा म्हणजे त्या मुलाचे वडील. म्हणजेच काय तर तो मुलगा येईल. म्हणजे सुमितचे त्या फोटोतल्या व्यक्तीशी नाते, म्हणजे सुमित मुलगा आहे. तो फोटोतला व्यक्ती मुलगा नाहीये, तो बाबा आहे ना. प्रश्न काय विचारलाय? सुमितचे फोटोतल्या व्यक्तीशी काय नाते आहे. फोटोतल्या व्यक्तीचे सुमितचे नाते विचारले असते तर उत्तर काय आलं असतं? बाबा. टीचर, बाबा. करेक्ट, हेच विचारायचं होतं. आता पुढचं सोडवा. प्रशांतचा काका हा अजयचा मामा आहे. तर अजय हा प्रशांतचा कोण? मामे भाऊ. अजयचा मामा, प्रशांतचा काका, आत्ते भाऊ. मामे भाऊ. टीचर, आत्ते भाऊ. अजय हा प्रशांतचा कोण आहे? प्रशांत हा मामे भाऊ आहे, अजय हा आते भाऊ आहे.
बरोबर ना? हो टीचर. कन्फ्युजिंग आहे. स्वतःला ठेवून बघायचं, माझी आत्या, माझा मामा. है ना? सगळ्यात सोपा पर्याय हे सोडवण्याचा हाच आहे. आता पुढचं तुम्ही तुमचं सोडवायचे. यू टेक युअर ओन टाइम. शांतीत सोडवा. मगासपासनं थोडा ना याचा जरा माझा कॅमेरा बंद करते थोडा वेळ. बरंच इंटरनेट वापरलंय आज मी. सोडवा पहिलं आता. बहीण. बहीण कसं काय? एका मुलीची ओळख करून देताना सुधीर म्हणाला, ती माझ्या मामाच्या आईच्या एकुलत्या मुलीची मुलगी आहे, म्हणजे त्याच्या मामाची आई म्हणजे त्याच्या गावची आजी, आणि एकुलती एक मुलगी म्हणजे त्याची आई, आणि आईची मुलगी म्हणजे बहीण. म्हणजे ती माझ्या मामाच्या आईच्या एकुलत्या एक मुलीची मुलगी आहे. तर ती मुलगी सुधीरची कोण आहे? त्याची कोण आहे? बहीण आहे का ती? बहीण. बाकी सगळ्यांचं उत्तर ते झालं का? हो मॅम. हो टीचर. ओके. आता दुसरं सोडवा. दुसरं. समजत नाही टीचर. हो टीचर, नाही समजते. बहीण. आपल्याला हे काढायचंय, हे सोडवायचंय. नातं नाही विचारलंय आपल्याला, असं इक्वेशन बनवून द्यायचं. इक्वेशन बघा, आपल्याला विचारलंय ए हे बी चे आजोबा आहेत, हे कसं दर्शवाल? बी हा सगळ्यात शेवटी यायला पाहिजे का? बी चे रिलेशन चाललेत आता. आजोबा म्हणजे काय? बाबाचा बाबा, बरोबर ना? म्हणजे चारही ऑप्शन बघा, बी सगळ्यात शेवटी आहे. का बरं? बीचं नातं शोधतोय आपण. जर ए आणि बी म्हणजे बी हा ए चा मुलगा. जरा हे असं आपण इकडे छोट्या ह्याच्यात लिहूया. मी जरा पेंट उघडते. पेंट. टीचर तो प्रश्न दाखवा ना पुन्हा. थांबा, तेच करते. मी ते कुठे गेलं रे? बुक कुठे गेलं आपलं? इथे. ते छोटं केलं होतं ना, मिनिमाइज केलं होतं. आणि कुठे गेलं पेंट? इकडे. आपण इथेच लिहून बघूया का? छोटं नाही करत त्याला मी, पण त्याच्यामध्ये दिसणार नाही. पेंट करून टाकते बंद. चला, इथेच काढूया आपण, जसं येईल तसं. ते काल बघितलं ना, पेनने लिहिताना पेन आपल्याला लिहित होता भलतीकडेच. मी स्टॉप केला तरी पण थांबत नव्हता. बघा आता ए आणि बी. बी हा ए चा मुलगा आहे, म्हणजे ए जर बाबा असेल तर बी त्याच्या खाली येणार ना. म्हणजे ए बाबा आणि बी मुलगा, हे पहिलं इक्वेशन. ए आणि बी यांचा गुणाकार जर दाखवला म्हणजे काय? बी ही ए ची पत्नी आहे, म्हणजेच काय दाखवलं पाहिजे? ए गुणिले बी. गुणिले याचा अर्थ आहे की वाईफ. प्लसचा अर्थ काय होता? प्लसचा अर्थ होता मुलगा. गुणिल्याचा अर्थ आहे पत्नी. वजाचा अर्थ काय आहे? आई.
याच्यामध्ये ऍडिशनल एक ए बी हेच फक्त दिलेले आहेत. माईक ऑफ करा रे, तुमचे कोणाचे माईक ऑन आहेत. आपल्याला शोधायचं की बी चे आजोबा ए हे आहेत. सुरुवात ए ने व्हायला पाहिजे आजोबा आणि शेवट बी ने व्हायला पाहिजे नातू. बरोबर. आता बी सी वजा बी आपण जरा टाकून बघू, ऑप्शनच बघू. सी वजा बी हे इक्वेशन बघितलं तर ए वजा बी म्हणजे ए ही टीचर या धड्याचं नाव काय आहे? या धड्याचं नाव टीचर आहे या धड्याचं नाव काय आहे? नातेसंबंध, पेज नंबर 91. बघा, सी ही जर बी ची आई आहे म्हणजे सी चा मुलगा बी आहे. डी गुणिले सी केलं त्याचा अर्थ काय? डी ची बायको सी आहे आणि ए अधिक बी अधिक डी म्हणजे डी चा बाबा हा ए आहे. तुम्हाला कळलं का आपण काय करतोय? त्यांनी दिलेल्या क्रमामध्ये आपण आता टाकलेलं आहे. कोण कोणाचं कोण आहे हे आपण शोधतोय. बघा, सी वजा बी चा अर्थ काय आहे? की बी ची आई आहे. कोण? सी. डी गुणिले सी चा अर्थ, गुणाकाराचा अर्थ आहे की बायको. सी कोणाची बायको आहे? डी ची. आणि बी ची चा अर्थ काय आहे? की हा मुलगा आहे. कोणाचा? ए चा. म्हणजे सी आणि डी हे नवरा बायको आहेत, त्यांचा मुलगा आहे बी आणि डी चे बाबा आहेत ए. म्हणजे बी हा ए चा नातू झाला की नाही? म्हणजे बी चे आजोबा ए आहेत. ह्याच्यातनं आलं का? हो. आता जर हे उलट करून बघू. बाकीचे ऑप्शन एकदा चेक करू आपण. सी गुणिले बी म्हणजे बी ही सी ची बायको आहे. सी ची बायको बी. डी प्लस सी म्हणजे डी चा मुलगा सी आहे. म्हणजे हा मुलगा आणि त्याची बायको. पण आपल्याला बी हा नातू पाहिजे. कोणाचा? ए चा. मग हा नातू असेल तर हा बायको कसा असेल? कळलं का? गुणिलेचा अर्थ आहे बरोबर ना? बघा ना, बी ही ए ची बायको आहे, पत्नी आहे. मग बी गुणिले सी असं केलं तर मग हे तेच होतं ना की बी इज वाईफ ऑफ सी. म्हणजे चुकीचं आहे. हाच ऑप्शन इथे पडे म्हणजे हाही चुकीचा आहे. हे होतंय का बघा, सी प्लस बी. हा, हे होऊ शकतं. बी हा सी चा मुलगा आहे. बरोबर ना? प्लस बी म्हणजे बी हा सी चा मुलगा आहे. डी मायनस सी म्हणजे सी कोण आहे? सी आता डी ची आई आहे आणि डी गुणिले ए म्हणजे ए ची बायको डी आहे. म्हणजे हे असं होईल का बघा, हे आजोबा आणि ही आजी, कारण ते वाईफ आणि हजबंड आहेत. गुणिलेचा अर्थ बायको आहे. वजा वजा म्हणजे कोण? मायनस बी म्हणजे बी ए ही बी ची आई आहे म्हणजे डी ही सी ची आई आहे. म्हणजे काय होईल? डी ही जर आजी असली, तुम्हाला कळतंय का मी काय लिहिते ते? काय चाललंय कळतंय का? ए आजोबा, डी आजी. वजा सी चा अर्थ काय आहे? वजा बी म्हणजे बी ए ही बी ची आई आहे म्हणजे डी ही सी ची आई आहे. म्हणजे सी कोण आहे? मुलगा किंवा मुलगी. बरोबर ना? मुलगा किंवा मुलगी. अधिक बी म्हणजे आता हा बी जो आहे तो कोण आहे? सी चा मुलगा आहे. हे कन्फर्म आहे. सी चा मुलगा. म्हणजे मग हा नातू आहे. ही त्याची आई किंवा बाबा. त्याची आई डी आजी आणि तिचा नवरा ए म्हणजे आजोबा आणि नातू. हे याच्यात पण फॉलो होतो की नाही? टीचर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर. ह्याचं ऑप्शन नंबर 1 हे उत्तर दिलंय, पण हे चुकीचं आहे का तुम्ही मला सांगा. मी तुम्हाला काय विचारलं? हो मॅम, चुकीचं आहे. का बरं? काय सांगायचंय? मी सांगतो टीचर. तुझा आवाज येत नाहीये पण बाळा. मॅम आवाज येतो? आता येतोय, बोल बरं. हा, तर मॅम जे फर्स्ट उदाहरण आहे ना त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे
की सगळे क्रमानुसार आहे. जे बी आहे ना तर ते आजोबाच्या पदी आहे आणि ए आहे ना तर हे म्हणजे एकदम मुलाच्या पदी. तर बघितलं ना तर इथं काय दिलेलं आहे, ए हे बी चे आजोबा आहेत हे कसे दर्शवाल. आणि तर फर्स्ट हे उदाहरण बरोबर येतं आणि जर थर्ड बघितलं ना तर जे ए आजोबाचं पद दाखवतंय आणि बी हे मुलाचं पद दाखवतंय, त्याच्यामुळे हे करेक्ट, थर्ड हे करेक्ट नाही येणार, एच हे करेक्ट येईल. अरे ए आणि बी हे उदाहरण दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये सी आणि डी कुठेच नाही आहेत. सी आणि डी नवे मेंबर आलेत खाली ऑप्शन मध्ये. कुठल्या तरी ह्या रिलेशन मध्ये प्लस मायनस मल्टिप्लिकेशन मध्ये कुठेतरी सी किंवा डी आहे का? नाहीयेत. हे 2 मेंबर आल्याशिवाय आजोबा आणि नातू येऊ शकत नाहीये. पहिल्या याच्यामध्ये तर क्लिअर आहे की ते आजोबा आणि नातू आहेत, पण सी पण बरोबर आहे. तुम्हाला असं कसं बघा, तुम्हाला मी परत सांगते ह्याच्यामध्ये गडबड काय आहे बघा. पहिल्या ह्याच्यामध्ये सरळ क्रम आहे. कसा? ह्याचा मुलगा हा, ह्याचं गुणिले म्हणजे ह्याची बायको आणि त्यांचा मुलगा हा, म्हणजे ह्या मुलाचा मुलगा आहे. इथे मुलीचा मुलगा आहे ना, पण हे आजी आजोबा आहेत बघा, आजी आणि आजोबा, बरोबर. आणि मायनस सी म्हणजे काय? डी ही सी ची आई आहे, म्हणजे ए हे आजोबाच आहेत ऑलरेडी आणि डी ही आजीच आहे. आजीचा मुलगा किंवा मुलगी कोणी असू शकतं. सी काय दिलेलं नाही आपल्याला मुलगा आहे का मुलगी आहे. ए मायनस बी म्हणजे ए ही बी ची आई आहे, म्हणजे डी ही सी ची आई आहे आणि हिचा मुलगा बी आहे. मग हा बी या मुलीचा किंवा मुलाचा आणि ह्यांचे आजी आजोबा. मला तर थर्ड ऑप्शन पण करेक्ट वाटतोय. रिलेशन वाईज बरोबर आहे. मला पण थोडं वाटतं. डी ही सी ची आई आहे ना. आता बघा, तुमचे आजी आजोबा आणि ही तुमची आजी जी आहे, तुमच्या आईची किंवा तुमच्या बाबांची आई आहे की नाही ती. आणि तुम्ही तुमच्या आईचा मुलगा किंवा मुलगी आहात. आता आपण मुलाचं बघूया. तुमच्या आईचा मुलगा तुम्ही आणि तुमच्या आईची आई ही डी आहे आणि तिचे मिस्टर तुमचे आजोबा. हे पण बरोबर आहे. 1 आणि 3 दोन्ही ऑप्शन माझे तरी करेक्ट येतात असं मला वाटतंय. विचार करून बघा, तुम्ही पुन्हा सोडवून बघा. पहिलं तर बरोबर आहेच, पण तिसरं पण बरोबर आहे असं मला वाटतं आहे. चुकीचं आहे का तर मला सांगा पुढच्या वेळेला. तिसरं सोडवा तोपर्यंत. चला, टीचर भाषा येईल. काय आहे तिसऱ्याचं उत्तर काय? 3. का बरं? मुलगा उत्तर आहे. कसं मुलगा काय? हो टीचर, मुलगा उत्तर. मनीषा एका फोटोकडे बोट दाखवून म्हणाला, ती माझ्या काकाच्या वडिलांची मुलाची पत्नी आहे. म्हणजे ती माझ्या काकांच्या वडिलांची म्हणजे त्याच्या बाबांच्या मुलाची पत्नी आहे. माझे काका. मग मनीषचे त्या स्त्रीशी नाते काय? ऐका. मुलगा. कसं काय? टीचर, ती जी स्त्री आहे ती त्याची आई लागेल ना टीचर. काकू का नाही? हा, काकू का नाही असू शकत ती? पण ती काकू पर्याय नाही टीचर. काकू पर्याय नाही, पण तो भाचा पण असू शकतो ना. मनीषचे त्या स्त्रीचे नाते विचारलंय. बघा, तरी पण मुलगा वाटतो माझ्या टीचर. काकांच्या वडिलांच्या मुलाची पत्नी, माझे काका आणि त्यांचे बाबा म्हणजे माझे आजोबा, बरोबर. त्यांचा मुलगा म्हणजे एक तर माझे बाबा किंवा माझे काकाच, बरोबर ना. त्यांची पत्नी म्हणजे माझी आई किंवा माझी काकू. दोन्ही ऑप्शन आहेत ना. काकू. आईच असेल तर मी तिचा मुलगा असेल, पण जर माझी काकू असेल तर
टीचर ते भाचा काम म्हणतात ना का पुतण्या म्हणतात? मुलगा पुतण्या म्हणतात मुलगा म्हणून भाचा नाही ना. एक मिनिट, काकाचा मुलगा म्हणजे पुतण्या ना, आणि आत्याचा मुलगा मावशीचा मुलगा म्हणजे भाचा. मी तुम्हाला विचारते, मला सांगा भाचा पुतण्या यस मॅम. काय फरक काय? टीचर आत्याचा मुलगा म्हणजे भाचा आणि काका तुमच्या काकाचा मुलगा तुमच्या आईचा कोण आहे, भाचा का पुतण्या? पुतण्या पुतण्या मग इथे पुतण्या हा ऑप्शन आहे का? भाचा आहे ना, म्हणून ते नाहीये, म्हणून मुलगा बरोबर आहे. तुम्हाला टीचर टीचर भाचा हा बहिणीचा मुलगा असतो. करेक्ट, म्हणजे काकाचा नाही ना, आत्याचा मुलगा. पण आपल्याला काकाचा पाहिजे. हो टीचर. मग काकाचा मुलगा इथे काकाचा मुलगा हा पुतण्या असतो. बरोबर. म्हणजे उत्तरात कन्फ्युजन काय केलंय कळलं का? रिलेशन बरोबर दिलंय, पण ऑप्शन मध्ये तो पर्याय नाही. म्हणजे एकच ऑप्शन उरला, जो आहे मुलगा. म्हणजे ती माझी आईच आहे. पण किती लोकांना क्रिटिकल बोलायची सवय असते, ही माझी आई नाही म्हणजे काय, ही माझ्या काकांच्या वडिलांच्या मुलाची पत्नी. काय पण गोल फिरवून बोलायचं, पण त्याच्यामुळे आपला प्रश्न बनतो ना परीक्षेत, म्हणून ते दिलंय. चला, चौथं सोडवा. मुलगा ऑप्शन बरोबर आहे. हो, आपण आता चौथा प्रश्न टीचर माझ्या डोक्यात बसत नव्हतं. अरे हेच कन्फ्युजन असतं याच्यामध्ये. बरोबर आहे, इट्स ओके, ठीक आहे, आता कळलं. टीचर मी अरे असंच कन्फ्युजन होतं माहिती आहे का, काका मामा पुतण्या बितण्या त्या नावांमुळे. पण ठीक आहे, शांतपणे. आणि जर असं झालं बरं का परीक्षेमध्ये कळलं नाही, थोडा वेळ हा प्रश्न नका सोडवू, बाकीचं सोडवा, मग पुन्हा येऊन हे सोडवा. त्याच्यावर खूप डोकं खर्च करू नका. कन्फ्युजन झालं की थोडा वेळ थांबा, पटकन सोडवता येत असेल तर ओके, नाही तर थोडा वेळ सोडून देता प्रश्नाला. परत डोकं शांत होईल दुसरं सोडवल्यावरती, आणि मग पुन्हा येऊन करा, नव्याने समजेल तुम्हाला ते. टीचर हे प्रश्न खूप फिरून फिरून विचारले आहेत. मुद्दाम. आपला वेळ जाईल आणि आपण चुकू. टीचर बाची मॅम भाची टीचर. चौथ्याचं उत्तर आहे भाची. कसं काय? तिच्या वडिलांच्या आईची सून. आता बघा, तिचे आजी लागल. हा, म्हणजे आजीची सून. आजीची सून म्हणजे कोण? एकतर आई किंवा काकू. नाही, तिच्या वडिलांच्या आईची सून ही माझी बहीण आहे. बाची आहे का? हो टीचर. जायचं का मग पुढे? हो टीचर भाची. टीचर एका जणाचा माईक बंद चालू आहे, समजत नाही मला त्याच्यामुळे. काय चालू आहे? माईक तरी टीचर कोणाच तरी. नाही, पण कोणी काहीच बोलत नाही, सगळे सोडवत आहेत आपलं आपलं. प्रश्न आहे ना समोर, बघ. आणि तोपर्यंत थोडं खाली पण जाते मी, त्याचा प्रश्न पण येईल. भाचीच आहे का? तुम्हाला ही नाती खरं माझ्याहून जास्त चांगली माहिती असतील. ज्यांच्याकडे जॉईंट फॅमिली असतात, जवळजवळ नातेवाईक असतात, तिकडे हे सगळं चालूच असतं. ह्याच्याकडे लग्न, त्याच्याकडे कार्य, ते चांगलं बऱ्यापैकी माहितीतलं असतं, हो ना. त्याच्यामुळे हे तुम्हाला चांगलं येईल सोडवता. ठीक आहे. एका स्त्रीकडे निर्देश करून राजेश म्हणाला, तिच्या बहिणीच्या सासऱ्याच्या मुलाचा
मेहुणा माझा मामा आहे, तर ती स्त्री राजेशची कोण? सोडवा. बहिणीचा सासरा, त्याचा मुलगा म्हणजे कोण? बहिणीचा नवरा, म्हणजे जिजाजी त्याला आपण म्हणतो. सासऱ्याच्या मुलात त्याचा मेहुणा, मेहुणा म्हणजे कोण? बायकोचा भाऊ. बायकोचा भाऊ. हा माझा मामा आहे, म्हणजे तो माझा मामा आहे, तर ती स्त्री कोण आहे त्याची? टीचर ऑप्शन नंबर 4. मावशी. मावशी. मावशी टीचर. मावशी. करेक्ट ना? हो. मावशी. आता पुढे जाऊया आपण. सरिता साहिलकडे बोट दाखवून म्हणाली, याची आई ही माझ्या आईची मुलगी आहे. माझ्या आईची मुलगी. टीचर वरच ती स्क्रीन दाखवा बरं थोडीशी. 6वा प्रश्न पाहिजे का? 8वा. 8वा. बस बस बस. थांब खाली घेते. चला 6वा सोडवा आधी. आई टीचर. आई. हो. बरोबर. हो मॅम. याची आई ही माझ्या आईची मुलगी आहे. सगळ्यांचं आई आलं का? हो मॅम. चला 7वं. एका गृहस्थाकडे निर्देश करून सतीश म्हणाला, हे गृहस्थ माझ्या वडिलांच्या बायकोच्या वडिलांचे चिरंजीव आहेत. चिरंजीव म्हणजे कोण? मुलगा. मुलगा. सोडवा. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 मामा. मामा. ऑप्शन नंबर मामा. मामा टीचर मामा. बाबा. मामा. मामा. तुमच्याकडे असे सगळे सारखे नातेवाईक जागे करत असतात का तुमच्याकडे? हो मॅम. एकदम पटापट सोडवते तुम्ही. हो मॅम. चांगलंय, फारच बरं आहे. परीक्षेत तुमचं किती भलं होईल. मामा आहे का? 7व्याचं उत्तर मामा. हो मॅम. मामा. हो मॅम. टीचर. चला काय झालं? एका स्त्रीचा निर्देश करून महेश म्हणाले, एका स्त्रीचा निर्देश करून महेश म्हणाले, ही माझ्या जावयाच्या मुलीच्या मामांच्या वडिलांची एकुलती एक सून आहे. टीचर सासरे. सासरे टीचर. सासरे टीचर. सासरे टीचर. टीचर. सासरे टीचर. कसं काय? सासरे. 8वा प्रश्न नीट दिसत नाहीये. नीट दिसत नाही? काय करू मी त्याला? असं घेऊ इकडे. घे बघ. टीचर कारण टीचर ही याचा प्रश्न आहे ना, याच्यात म्हणालेले ही माझ्या जावई म्हणजे आपल्या मुलगा, आपल्या मुलीचा नवरा, जावयाच्या मुलीचा मामा म्हणजे आपला मुलगा, मुलीचा मामा, जावयाच्या मुलीचा मामा म्हणजे आपला मुलगा, तर मुलाचे वडील म्हणजे आपण, एकुलती एक सून म्हणजे आपली एकुलती एक सून आहे, तर महेशच्या स्त्रीचे कोण लागेल? तर सासरे लागतील टीचर. शाबाश, क्या बात आहे मुलांनो. मला काही शंका नाही की तुम्ही जॉईंट फॅमिलीज मध्ये राहता. व्हेरी गुड, मस्तच. 9वं सोडवा. टीचर. टीचर भाऊ. उत्तर टीचर त्याचा भाऊ. भाऊ. एका फोटोतील व्यक्तीची ओळख करून देताना राधिका म्हणाली, यांच्या पुतण्याचे वडील. ऑप्शन नंबर 1. हा, कसं आलं ते सांगा ना. मी सांगू का टीचर? रुद्र जाधव. रुद्र सांग. एका फोटोतील व्यक्तीची ओळख करून देताना राधिका म्हणाली, यांच्या पुतण्याचे वडील हे माझ्या भाच्याचेही वडील आहेत,
तर त्या पोटीतील व्यक्तीचे राधिकाशी नाते काय? हम्म. यांच्या पुतण्याचे वडील हम्म. म्हणजे यांचा जो पुतणा आहे त्याचे वडील माझ्या बाच्याचे वडील आहे. म्हणजे माझ्या बाच्याचे जे वडील आहेत ते त्यांचे भाऊ लागतील ना टीचर. बाच्याचे वडील. म्हणजे हे दोघं भाऊ आहेत आणि त्यांचे वडील कॉमन आहेत म्हणून ते भाऊ आहेत. हो टीचर. ऑप्शन नंबर 1. ओके. आता माहितीवरून अनुमान काढणे हा नवा धडा. बघा, या उपघटकातील प्रश्नांमध्ये काही विधाने आणि निष्कर्ष दिलेले असतात. बरं, तुमच्या माहिती करता सांगते, अशा प्रकारचे प्रश्न हे तुम्ही मोठे झालात ना आणि कुठली तरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिलीत ना, MPSC UPSC, त्याच्यामध्ये पण अशा प्रकारचे प्रश्न येतात. नेट सेट मध्ये पण अशा प्रकारचे प्रश्न येतात. ह्याच्यामध्ये काय असतं, 2 वाक्य दिलेली असतात, त्याच्यावर आधारित 2 वाक्य असतात. आपल्याला त्याचा किती सत्यता आहे, किती खरं आहे, काय आहे हे समजून उमजून त्याचं उत्तर काढायचं असतं. काय करायचं, विधानातील माहिती वेग आकृतीद्वारे दर्शवून त्यावेळी वेगवेगळी निश्चित अनुमानं काढता येतात. त्याकरता दिलेल्या माहितीवरून वेग आकृती कशी करायची याचा आपण सराव करायचा आहे. याच्यामध्ये वेग आकृती म्हणजे आपण आता सोडवू. टीचर आपलं सांकेतिक भाषेचं पण बाकी वाटतं. सांकेतिक भाषा धडा कोणता आहे? टीचर एक धडा आहे तो मोठा आहे सांकेतिक भाषा नावाचा. मला हे सांग ना बाळा, नंबर सांग ना, पान नंबर. टीचर आमच्या याच्यात वेगळं आहे आणि तुमच्या याच्यात वेगळं आहे टीचर. ओके. पण टीचर ते पेपरमध्ये त्याचे खूप प्रश्न येतात टीचर सांकेतिक भाषेचे. हा ना, मी इंडेक्स मध्ये बघते सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषा, सांकेतिक भाषा. 2 मिनिटं. माझ्या इंडेक्स मध्ये वर्गीकरण आहे, म्हणजे गटाशी जुळणारी संख्या, विसंगत पद, वर्णमाला, विसंगत पद, अक्षरमाला, आकृत्या. सांकेतिक भाषा, अक्षरांसाठी अंक, अंकांसाठी चिन्ह, हे आहे. आपण केलं नाहीये का? जुन्या पुस्तकात मी केलं होतं ना, का नाही केलं होतं? तुम्हाला आठवत नाहीये टीचर. तर ए ला बी म्हटलं, बी नाही ला टीचर केलेलं नाहीये. नाही टीचर. नाही टीचर नाही. थांबा. आपण एक तुम्हाला त्याचं मी सोपं उदाहरण सांगते. जर कॅट हा शब्द असा लिहिला, कसा लिहिला? 139. 10 नाही, टॉप हा शब्द असा लिहिला 924. तर पॅट हा शब्द कसा लिहाल सांगा? फोर थ्री नाईन. पी म्हणजे 4 आहे, ए म्हणजे 3 आहे, आणि टी म्हणजे आलं तुम्हाला. बघा, संकेत याला हे, तर हे काय असेल हे आपण काढू शकतो. तरी आपण तो बघूया. त्याच्यामध्ये केला टीचर हा आपण कालच. हा नाही केलाय आपण काल. झालाय टीचर हा. काल आपण वेगळं शिकलो होतो. त्याच्यामध्ये आपण जे शिकलो काल असंच आहे पण वेगळं आहे ना. संकेतचा अर्थ आहे की संकेत. फरक आहे. ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाहीये. त्याचा मी तुम्हाला प्रश्न दाखवते, तुम्ही सोडवा. तसं करू शकतो आपण. हे मी तुम्हाला दिलेलं उदाहरण हे एक उदाहरण आहे. त्याचे पण 3-4 चॅप्टर आहेत, वेगवेगळं असणार आहे त्याच्यामध्ये. वेळ मिळाला तर आपण ते पण करूया. चला, आता हे बघा काय प्रश्न क्रमांक 1 आणि 2 साठी सूचना. पुढील प्रत्येक प्रश्नामध्ये 2 विधाने दिलेली आहेत. त्यावरून काढलेले निष्कर्ष किंवा अनुमानही खाली दिलेली आहेत. ती विधाने पूर्णपणे सत्य आहेत असे गृहीत धरून त्यावरून काढलेली कोणती अनुमाने निश्चितपणे सत्य आहेत ते योग्य पर्याय निवडून ठरवायचे. आता वाक्य काय दिलंय? सर्व माणसे बैल आहेत, सर्व बैल गायी आहेत. ही विधान आहेत. विधानं तुम्ही बदलू शकत नाही. तुम्ही म्हणाल की आम्ही काय बैल आहोत का काय, आणि बैल काय गायी असतात का काय? असं नसतं. दिलेली विधानं हीच खरी विधानं हे आपल्याला समजून चालायचं असतं. ह्या प्रश्नामध्ये आपण काय बैल नाही आहोत म्हणजे मी तर बैल नाहीच असू शकत.
पण तरी सुद्धा पण सर्व माणसं बैल आहेत हे विधान आहे आणि सर्व बैल हे गायी आहेत. आता ह्याच्यावरून अनुमान काय काढायचंय? सर्व माणसे गायी आहेत, काही माणसे गायी आहेत. काय आता बरोबर येईल मला? ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर ऑप्शन 1. नंबर 2. ऑप्शन नंबर 1. फक्त अनुमान 1 हे सत्य का? ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 2. टीचर मी सांगू का? सांगा. टीचर त्याचा आन्सर ऑप्शन नंबर 1 येईल, कारण की विधानेमध्ये दिले की सर्व माणसे ही बैल आहेत आणि सर्व बैल गायी आहेत. म्हणजे माणसं तर बैल आहेत आणि बैल हे गायी आहेत. म्हणून टीचर सर्व माणसे गायी आहेत. ऑप्शन नंबर 1. आता हे कसं काढायचं याला म्हणतात वेन डायग्राम. खाली ज्या काढल्यात त्याला वेन डायग्राम म्हणतात. पहिलं विधान काय आहे त्याप्रमाणे आपण त्याची वेन डायग्राम काढणार आहे. काय बघा, सर्व माणसं ही बैल आहेत. बैल म्हणजे मोठा सर्कल, त्यात सगळे बैल आहेत, त्याच्यात सर्व माणसं म्हणजे सगळीची सगळी माणसं जेवढी केवढी आहेत ती बैल ह्या मोठ्या ग्रुपमध्ये आली. छोटा ग्रुप आहे माणसं, मोठा ग्रुप आहे बैल. मोठ्या ग्रुप मधला एक छोटा सेक्शन आहे माणसं. सगळीच्या सगळी माणसं ही बैल कॅटेगरी. आणि आता सगळे बैल हे गायी आहेत. म्हणजे ह्याच्यावरती तुम्ही आणखी एक टाकलं वरती की ते कसलं होईल? गायी. कारण सगळे बैल हे गायी आहेत. कळलं का? तुम्हाला समजलं मी काय म्हणते ते? यस मॅम. काही बैल गायी आहेत असं म्हणलं बदललं असतं. आता आपल्याला काय पहिला अनुमान काय? सर्व माणसं गायी आहेत. आपोआप माणसं गायी कॅटेगरीमध्ये गेले. हे करेक्ट आहे. काही माणसं गायी आहेत असं होऊ शकतं का? सगळीची सगळी माणसं गायींच्या ह्याच्यामध्ये आली आहेत ऑलरेडी, म्हणून काही माणसं गायी आहेत हे होऊ शकत नाही. समजलं? हो मॅम. हा, आता आपल्याला अशा वेन डायग्राम मधनं चेक करायचं की आपलं उत्तर काय आहे. दुसरं बघा, काही डॉक्टर शिक्षक आहेत, सर्व डॉक्टर विद्यार्थी आहेत. काही डॉक्टर हे शिक्षक आहेत आणि सर्व डॉक्टर हे विद्यार्थी आहेत. आता आपल्याला काय बघायचंय की सर्व विद्यार्थी हे शिक्षक आहेत हे बरोबर आहे तर काही शिक्षक हे विद्यार्थी आहेत हे बरोबर आहे. काही डॉक्टर शिक्षक आहेत. ऑप्शन नंबर 2 टीचर. ऑप्शन नंबर 2 टीचर. का बरं? टीचर कारण काही डॉक्टर हे शिक्षक आहे, थोडीशी जी माणसं आहेत ते डॉक्टर आहेत पण ते शिक्षक आहेत आणि खालच्या याच्यात सांगितलेले सर्व डॉक्टर हे विद्यार्थी आहेत. म्हणजे त्याच्यातले जे डॉक्टर होते ना ते काही शिक्षक आहेत आणि जे सर्व डॉक्टर आहेत ना हे विद्यार्थी आहेत. तर अनुमानामध्ये आपल्याला दिसलं की सर्व विद्यार्थी शिक्षक आहेत. हे खोटे टीचर, कारण सर्व विद्यार्थी शिक्षकच नाहीत, कारण डॉक्टर पण आहेत आणि याच्यात खालच्या याच्यात दिलेलं काही शिक्षक विद्यार्थी आहेत. कारण ते काही डॉक्टर शिक्षक आहेत आलं आणि वरचे डॉक्टर सगळे विद्यार्थी झाले, म्हणून काही शिक्षक हे विद्यार्थी पण आहेत. बघा मी पण काढले तसंच काहीतरी दिसतंय. काही डॉक्टर हे शिक्षक आहेत. आता मी 2 ग्रुप काढलेत, डॉक्टरांचा ग्रुप, शिक्षकांचा ग्रुप. काही डॉक्टर हे शिक्षक आहेत, ते एकमेकांना इंटरसेक्ट करतायत. पहिलं काढलं होतं ना, हा एक वर्तुळ तो एक वर्तुळ. काही डॉक्टर हे शिक्षक आहेत. आता सर्व डॉक्टर हे विद्यार्थी आहेत, म्हणजे डॉक्टरांच्या वर विद्यार्थी असा एक आलाय आणि याला बघा डॉक्टरांच्या वर एक मोठा सर्कल आलाय आणि तिसऱ्याच्या मध्ये ते काही शिक्षक पण असं आलंय. आता अनुमान काय? सर्व विद्यार्थी हे शिक्षक आहेत. सर्व विद्यार्थी हे शिक्षक नाही आहेत, हे नाहीये, हे शक्य नाही असू शकत. पहिलं चुकीचं आहे, बरोबर ना? सगळे विद्यार्थी शिक्षक कुठे आहेत? शिक्षक छोटा ग्रुप आहे आणि विद्यार्थी मोठा ग्रुप आहे, तर सर्व विद्यार्थी शिक्षक आहेत हे काही बरोबर वाटत नाहीये. काही शिक्षक हे विद्यार्थी आहेत, काही शिक्षक हे विद्यार्थी आहेत हे बरोबर आहे. बघा ना, काही शिक्षकांचा ग्रुप हा विद्यार्थ्यांच्या याच्यात गेला म्हणूनच
फक्त 2 हे अनुमान सत्य आहे. ठीक आहे, चित्र काढून हो नक्की बघा. टीचर. चला आता हे 2 सोडवा. हे सोडवेपर्यंत आपली आजची वेळ संपेल. सोडवून बघा. चला, प्रश्न क्रमांक 1 ते 10 साठीच्या सूचना. त्याच आहेत. सर्व डोंगर नद्या आहेत, काही नद्या नाले आहेत, सर्व नाले डोंगर आहेत आणि सर्व डोंगर नाले आहेत. चेक. ऑप्शन नंबर 1 टीचर. ऑप्शन नंबर 1 का बरं? सर्व डोंगर हे नद्या आहे. मग फक्त अनुमान पहिला बरोबर आहे, दुसरा नाही. चित्र काढलं का? सर्व डोंगर हे नद्या आहेत, म्हणजे नद्या हा मोठा सर्कल आणि सर्व डोंगर त्याच्यामध्ये येतील म्हणून मधला सर्कल. हे डोंगर आहेत आणि ह्या नद्या आहेत. काही नद्या नाले आहेत, काहीच नद्या अशा आहेत, काही नद्या ह्या नाले आहेत. नाले हा एक वेगळा सर्कल. ठीक आहे, सर्व डोंगर हो मॅम. हे नद्या आहेत आणि काही नद्या, या नद्या ह्या काही नाल्यांमध्ये पण आहेत. आता अनुमान काय? सर्व नाले डोंगर आहेत. हे सर्व नाले हे डोंगर मध्ये येत आहेत का? डोंगर तर छोटा सर्कल आहे. हो नो. सर्व डोंगर नाले आहेत, सर्व डोंगर नाल्यांमध्ये तरी गेलेत का? हो टीचर. नाही गेलेत. मग ऑप्शन नंबर 1 कसं येईल? शार येईल. म्हणून चित्र काढायचं. चित्रामधनं समजतं कशात कोण गेलंय ते. कळलं का? तोंडी वळा असं समजल्यासारखं वाटतं, जेव्हा सोडवतो तेव्हा येतं काहीतरी वेगळंच. आणि सांगते मी, ह्याचं चांगलं हे समजून घ्या, म्हणजे हा फॉर्मॅट समजून घ्या. आता तुम्हाला जी सुरुवात आहे, पण बाकीच्या सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये ह्याचे 100% प्रश्न येतात. सगळीकडे हा धडा आहे. तर्क, अनुमान. चला दुसरं सोडवा. सर्व जमीन आकाश आहे, एकही झाड आकाश नाही. सर्व जमीन आकाश आहे, म्हणजे मधल्या याच्यात काय येईल? जमीन. जमीन. बरोबर. सर्व जमीन जमीन. जमीन आहे आणि हे काय? सर्व जमीन ही आकाश आहे, म्हणजे मोठा सर्कल काय आला आपला? आकाश. एकही झाड आकाश नाही. मग झाड एक वेगळंच येईल ना, आकाशाशी त्याचं काही कनेक्शनच नाही. एकही झाड हे आकाश नाही. झाड हा पूर्णपणे वेगळा सर्कल आहे, कशातच इंटरफेअर करत नाही. एकही झाड आकाश नाही, वेगळा. आता सांगा, काही जमीन झाडे आहेत. ऑप्शन नंबर 2 टीचर. एकही जमीन झाड नाही. एकही जमीन झाड नाही. ऑप्शन नंबर 2. अनुमान 2 सत्य. काय आलं तुमचं उत्तर? बरोबर ना, एकही जमीन झाड नाहीये. जमीन वेगळी, झाड वेगळं, म्हणून 2च बरोबर आहे. काही जमीन झाड नाहीये. जमीन कुठे, झाड कुठे, कनेक्शन नाहीये. काही जमीन झाड नाहीये, जमीन वेगळी आहे, झाड वेगळं आहे. एकही जमीन झाड नाही हे बरोबर आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 बरोबर. चला तिसरं सोडवूया. सर्व विमाने जहाज आहेत, बाहेर कोणतं सर्कल येईल? जहाज. विमान. मॅम बाहेर जहाज आणतोय. सर्व विमाने जहाज आहेत, बाहेर कोण विमान. येईल? विमान. जहाज. टीचर जहाज आहे ना. सर्व विमाने जहाज आहेत ना. हो. बघा ना, मोठं सर्कल काय येईल? ज्याच्यामध्ये मोठा ग्रुप आहे. सर्व विमानं ही जहाज आहेत. जहाज हा मोठा सर्कल आला ना. आता सर्व गाड्या जहाज आहेत. अजून एक येईल मग याच्यामध्ये. थांबा, आणि इंटरसेक्ट करायची गरज नाहीये.
एक विमान आणि एक गाड्या आणि वर कोण आहेत? जहाज. सर्व विमाने गाड्या आहेत. सर्व विमाने गाड्या आहेत असं कसं येईल? थांबा थांबा, मी चुकले. सर्व गाड्या जहाज आहेत. सर्व विमाने जहाज आहेत. सर्व गाड्या जहाज आहेत. हा बरोबर बरोबर. सर्व जहाज गाड्या नाही आहेत. बरोबर मध्येच बरोबर आहे. सर्व गाड्या या जहाज आहेत. करेक्ट. सर्व विमाने गाड्या आहेत का? विमान गाड्या आहेत का? आणि काही जहाज गाड्या आहेत का? बघा, सर्व विमाने जहाज आहेत. विमानं तर सगळीचे सगळी जहाज आहेत. काही जहाजे ही गाड्या आहेत का? नाही असणार. गाड्या जहाज आहेत म्हणजे जहाज गाड्या आहेत ना. मॅम दोन बरोबर येईल ना. बघा ना, काही जहाजे ही गाड्या आहेत. काही जहाजे ही गाड्या आहेत म्हणजेच गाड्या ही जहाज आहेत ना. कन्फ्युजन आहे ना. खूप कन्फ्युजन आहे. मला ते कोणचं पण वाटत नाही. दोन पण बरोबर वाटत नाही. बर, आता काय सांगू तुम्हाला मी. काय असं काही मला पिक्चर पण आठवत नाहीये. A इज इक्वल टू बी तर B इज इक्वल टू A असं म्हणतो ना आपण. बघा ना, गाड्या ही जहाज आहेत. मग ही जेवढ्या गाड्या आहेत तेवढी जहाज आहेत म्हणजे तेवढीच जहाज या गाड्या आहेत ना. जहाज या गाड्या आहेत ना. एवढीच काहीच जहाज या गाड्या आहेत ना. कारण त्या गाड्या ही जहाज आहेत. A इज इक्वल टू B तर B इज इक्वल टू A असं आहे ना ते. कळतंय का? हो का नाही? हो मॅम. शांततेत समजेल तुम्हाला. तुम्ही शांतपणाने पुन्हा एकदा ते वाचा मग तुम्हाला समजेल की ते काय. चित्र काय काढलंय आपण? सर्व विमानं ही जहाज आहेत. जहाज हा मोठा ग्रुप आहे. त्यातला एक छोटा ग्रुप आहे विमान. सर्व गाड्या या जहाज आहेत. गाड्या हा पण एक छोटा ग्रुप आहे. तो कुठे गेलाय? मोठ्या जहाजांच्या ह्याच्यामध्ये. मग गाड्या ज्या आहेत सगळ्याच्या सगळ्या तो छोटा ग्रुप आहे ना. मग काही जहाज या गाड्या आहेत ना. कारण त्या गाड्यात जहाज आहेत. एकूण एकच आहेत. म्हणून ऑप्शन नंबर 2 आहे. जरा चौथा एक करूया आणि थांबवूया. काही पिशव्या पेट्या आहेत आणि सर्व पेट्या खोके आहेत. पिशव्या, काही पिशव्या या पेट्या आहेत. काही आहेत ना त्या, म्हणून ते एकावर एक येणार नाही. बाजूबाजूला येतील. ही आहे पिशवी आणि ही आहे पेटी. काही पिशव्या या पेट्या आहेत. कोणत्या? हा पोर्शन जो इंटरसेक्ट केलाय ना. काही पिशव्या या पेट्या आहेत. बरोबर ना. आता सर्व पेट्या खोका आहे. सर्व पेट्या या खोके आहेत. मग या पेट्यांच्या भोवती खोके. आता सांगा अनुमान बघा. सर्व पेट्या खोके आहेत. काही पिशव्या खोके आहेत आणि काही खोके हे पेट्या आहेत. टीचर ऑप्शन नंबर फर्स्ट. एक सत्य आहे. दुसरा नाही. काही खोके हे पेट्या का नाही आहेत? मगाशी आपण तेच बघत होतो वरती बघा. पेट्या जर खोके आहेत तर खोके पण पेट्या असतील ना. हो.
जर A इज इक्वल टू बी आहे तर B इज इक्वल टू A आहे, म्हणजे दुसरं बरोबर आहे. काही पिशव्या खोके आहेत. पिशव्यांचा पण भाग थोडा गेला ना इकडे, बघा ना खोक्यांच्या याच्यामध्ये काही हो पिशव्या, कोपऱ्याला. म्हणजे दुसरं पण बरोबर आहे, पहिलं पण बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन 3 दोन्ही अनुमाने सत्य आहे. कन्फ्युजिंग आहे, एवढं काही सोपं नाहीये वाटतंय तसं, आणि हे वेळ घेणार आहे, म्हणून जरा शांतीत करायचं. ते तुम्हाला म्हटलं तसं खूप कन्फ्युजन झालं की सोडून द्यायचं आणि परत येऊन करायचं जेव्हा डोकं शांत होईल. पण असं होऊ शकतं की पुढचे प्रश्न बघितल्यावरती डोकं आणखीन फिरून जाईल, आधी येत होतं त्याच्यापेक्षा आणखीन कन्फ्युजन होईल. तर कुठले तरी धडे, आता थोडं जरा स्ट्रॅटेजी बद्दल बोलूया आपण, आता वेळ कमी राहिलाय, थांबा 2 सेकंद जरा सांगू द्या तुम्हाला. आता तुम्हाला काय करायचंय, वेळ कमी आहे, धडे खूप सारे आहेत, तुम्हाला जे धडे एकदम स्ट्रॉंग वाटतात त्याची चांगली प्रॅक्टिस करा. या सगळ्या धड्यांवरती प्रश्न येणारच आहे. आपले जे एकदम इम्पॉर्टंट आणि आपल्याला सोपे वाटतात आणि ह्याच्यामध्ये आपली चूक व्हायलाच नाही पाहिजे असे सगळे धडे आधी तुम्ही चांगले पक्के करा, त्याच्यावरचे प्रश्न आधी सोडवा, म्हणजे ते तुमचे कन्फर्म मार्क्स आहे. आता त्यातले जे बरे बरे येतात मला धडे, मला जरा कन्फ्युजन आहे, पण थोडी प्रॅक्टिस केली की होईल, ते दुसऱ्यांदा करा. जे सगळ्यात चांगले धडे आहेत त्याची प्रॅक्टिस आधी करा, त्याच्यात चुका नाही व्हायला पाहिजे. मग दुसऱ्या लेवलचे की जे मला आता थोडे थोडे केले की येतील असे जे ते आता करा, आणि जे अजिबातच येत नाहीये त्याची प्रॅक्टिस सगळ्यात शेवटी करा. असं नका म्हणून 10 पैकी 10 धडे मला अजिबातच येत नाही, मग काहीच होऊ शकत नाही. एखाद्या वेळा असं, आता आपण हे करतोय ना, ह्याला वेळ लागेल, पण हे सोपं आहे, ह्याला प्रॅक्टिस केली की तुम्हाला येईल. टीचर 5व्याचं फर्स्ट आहे. आलं का? हा बघ 5व्याचं फर्स्ट. पुस्तकात त्याचं उत्तर 4 दिलेलं आहे, आपण ते सोडवलं नाहीये. आरामात चित्र काढा आणि सोडवा, आणि पुढच्या वेळेला आपण तो धडा, तुम्ही काय म्हणताय सांकेतिक भाषा, तो बघूया. ठीक आहे, चला आज झोपा. टीचर विसंगत पद सुद्धा खूप अवघड जातं. काय काय हो टीचर, विसंगत पद ओळखणे. विसंगत पद हे कशात आहे, कोणत्या धडा ह्याच्यात आहे का? बुद्धिमत्तेत आहे टीचर. शोधते मी माझ्या ह्याच्यातलं. ठीक आहे टीचर, सांकेतिक भाषा आणि विसंगत पद. चालेल, बघूया आपण. ठीक आहे, चला बाय बाय, गुड नाईट फॉर नाऊ. बाय टीचर. बाय टीचर. गुड नाईट. थँक्यू. बाय टीचर.